हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनचा पार्ट 2 मध्ये टाईप ऑफ कम्युनिकेशन बघणार आहोत. तर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टम्सचे टाईप्स पुढील प्रमाणे असतात. तर मुख्यतः याचे तीन याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलेले जाते. तर वन वे और टू वे कम्युनिकेशन, नेचर ऑफ सिग्नल, प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन. पुन्हा वन वे और टू वेच्या सिम्पल आणि डुप्लेक्स कम्युनिकेशन, आणि डुप्लेक्सचे पुन्हा हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स याप्रमाणे. नेचर ऑफ सिग्नल म्हणजे सिग्नलच्या स्वभावावरून याचे पुन्हा दोन प्रकार पडतात: एनालॉग कम्युनिकेशन आणि डिजिटल कम्युनिकेशन. एनालॉग कम्युनिकेशनमध्ये पुन्हा AM मीन्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, FM मीन्स फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, PM मीन्स फेज मॉड्युलेशन, असे तीन प्रकार याच्यामध्ये पडतात. तर डिजिटल कम्युनिकेशनमध्ये PAM, PWM, PPM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, पल्स विड्थ मॉड्युलेशन आणि फेज पल्स मॉड्युलेशन. तर याप्रमाणे याचे तीन प्रकार पडतात. नाव प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन वरून याचे दोन प्रकार पडतात: बेस बँड आणि मॉड्युलेटेड. सो टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक कम्युनिकेशन आर क्लासिफाईड इंटू 3 वेज. वरती आपण जो ट्री बनवलेला आहे याच्यामध्ये दाखवलेला आहे तो वन वे अँड टू वे कम्युनिकेशन. फर्स्ट वन. सेकंड, नेचर ऑफ सिग्नल सच ॲज एनालॉग अँड डिजिटल. हे याचे नेचर आहेत, प्रकार एनालॉग आणि डिजिटल. पुढे आपण पाहूया एनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल काय आहेत. आणि थर्ड वन आहे प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन सच एज ए बेस बँड अँड मॉड्युलेटेड सिग्नल. आता वन वे म्हणजे काय आणि टू वे कम्युनिकेशन म्हणजे काय? तर वन यालाच सिम्प्लेक्स किंवा डुप्लेक्स कम्युनिकेशन असे म्हणतात. इट इज रेफर टू ॲज अ सिम्प्लेक्स अँड डुप्लेक्स कम्युनिकेशन व्हेन द इन्फॉर्मेशन ऑर सिग्नल ट्रॅव्हल ओनली इन वन डायरेक्शन. म्हणजे जेव्हा इन्फॉर्मेशन फक्त एकच डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते त्यालाच काय म्हणतात. देन इट इज रेफर्ड एज ए सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. सिम्प्लेक्स कम्युनिकेशनमध्ये एकाच दिशेने हे सिग्नल ट्रान्समिट होत असते, जात असते. इट डज नॉट हॅव एनी फीडबॅक, म्हणजे त्याला फीडबॅकची आवश्यकता नसते. रेडिओ अँड टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग आर एक्झाम्पल ऑफ सिम्पल कम्युनिकेशन. याचा बेस्ट उदाहरण तर द्यायचं झालं तर रेडिओ आणि टेलिव्हिजनमध्ये या ठिकाणी जे रेडिओ टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंगमध्ये काय असते की एकच डायरेक्शनमध्ये ट्रान्समिशन होत असते. म्हणजे ट्रान्समिशन सेंटर करून सरळ तुमच्या रिसिव्हरला, रेडिओला किंवा टेलिव्हिजन रिसिव्हरला हे सिग्नल असते, आणि म्हणून याला सिम्प्लेक्स कम्युनिकेशन असे म्हणतात. रेडिओ स्टेशन ट्रान्समिट डिझायर प्रोग्राम सिग्नल्स इज ऑल डायरेक्शन. रेडिओ जे स्टेशन असते ते सगळ्या चौफेर म्हणजे चारही दिशाला प्रोग्राम काय करत असते, ऑल डायरेक्शनला ट्रान्समिट करत असते. सिमिलरली त्याचप्रमाणे TV स्टेशनमध्ये ट्रान्समिट डिझायर प्रोग्राम म्हणजे आवश्यक जो प्रोग्राम आहे तो ऑल डायरेक्शनला ट्रान्समिट केलं होतं. आणि हे याचे उदाहरण आहे कशाचे, तर वन वे कम्युनिकेशनचे म्हणजे सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचे. अदर सिस्टम इज टू वे कम्युनिकेशन और डुप्लेक्स कम्युनिकेशन. टू वेलाच आपण म्हणतो डुप्लेक्स किंवा टू वे कम्युनिकेशन. आता याच्यामध्ये इफ बोथ द एंड्स ट्रान्समिट अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन सायमल्टेनियसली लाईक अ टेलिफोन इज कॉल्ड फुल डुप्लेक्स. आता तुम्हाला माहीत आहे टेलिफोन जसा की तुमचा मोबाईल आहे, मोबाईलमध्ये दोन्ही दिशाकडून म्हणजे इकडून बोलतो तो आवाज दुसऱ्याला जातो आणि दुसऱ्याचा आवाज आपल्याला येतो. तर याप्रमाणे दोन्ही एंडकडून ट्रान्समिट सिग्नल होत असते, आणि म्हणून याला काय म्हणतो आपण टू वे कम्युनिकेशन, किंवा याला फुल डुप्लेक्स. म्हणजे हा फुल डुप्लेक्स आहे, म्हणजे दोन्हीकडून आपण सिग्नल ऐकू शकतो. म्हणजे येतात इकडूनही जातात आणि तिकडून येतात, म्हणून याला फुल डुप्लेक्स म्हणतात. दुसरा एक उदाहरण आहे की तुम्ही पोलीस किंवा मिलिटरी पर्सन जोड पाहिलं असेल, तो उदाहरण हाफ डुप्लेक्सचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, फक्त एकाकडून एकच वेळ सिग्नल जाते. एकाचं बोलणं झालं की मग दुसरा तिकडून बोलतो तेव्हा त्याचे सिग्नल येते.
म्हणजे इफ ओनली वन एंड ट्रान्समिट सिग्नल, म्हणजे एका वेळेस फक्त एकाच दिशेने हे सिग्नल ट्रान्समिट होते एट ए टाईम. आर बोथ द एंड्स आर ट्रान्समिटिंग अल्टरनेटली लाईक ए रेडिओ सेट. रेडिओ सेटमध्ये काय होतं, एकानंतर एक बोलत असते. त्याचा उपयोग आपण सांगितलेलेच आहे की पोलिसमध्ये किंवा मिलिटरी पर्सन करता याचा उपयोग होतो. तर याप्रमाणे वन वे आणि टू वे कम्युनिकेशन आहे. त्याचा बेस्ट उदाहरण रेडिओ आणि टी व्ही सिग्नल प्रसारणमध्ये सांगितलेलं आहे. रेडिओ टी व्ही ट्रान्समीटरद्वारे सर्व दिशेने माहिती सिग्नल प्रसारित केली जाते. ही द्विमार्गी कम्युनिकेशन किंवा डुप्लेक्स कम्युनिकेशन पद्धती दोन्ही स्टेशनपासून सिग्नल प्रसारण व ग्रहण एकाच वेळी होत असतात. त्याला आपण काय म्हणतो, फुल डुप्लेक्स, दोन्ही बाजूने होत असते त्याला असं म्हणतात. जर एका स्टेशनपासून एक सिग्नल प्रसारित केल्यास किंवा दोन्ही स्टेशनपासून एकानंतर एक सिग्नल प्रसारित केल्यास त्याला आपण हाफ डुप्लेक्स असे म्हणतो. आणि तो उदाहरण आपण आताच पाहिलं की पोलीस किंवा मिलिटरीसाठी वापरण्यात येणारे ते रेडिओ संचार. ठीक आहे ना. एनालॉग अँड डिजिटल कम्युनिकेशन. तर एनालॉग म्हणजे काय, तर हे पहा, याच्यामध्ये एक सायनोसायडल वेव्ह आहे. एनालॉग म्हणजे हे जनरली याचा नेचर जो असतो सायनोसायडल वेव्ह असते. याच्यामध्ये काय व्होल्टेज आणि हे करंटची एक सिग्नल दिलेलं आहे. हे टाईमनुसार बदलत आहे, पहा, व्हॅरी होत असते आणि म्हणून याला एनालॉग सिग्नल म्हणतात. म्हणजेच काय, इफ ए सिग्नल इज कंटिन्युअसली व्हॅरिंग, या ठिकाणी कंटिन्युअसली व्हॅरिंग होत आहे. हे पहा, इथून कमी मग वाढत गेलं, इथं हाय झालं, मग पुन्हा कमी झालं, मग पुन्हा कमी झालं, मग इथं कमी झालं, इथं 0 झालं, मग पुन्हा असं वाढलं. तर दिस इज अ सायमल्टेनियसली व्हॅरिंग इन व्होल्टेज ऑर करंट, देन द कम्युनिकेशन इज एनालॉग कम्युनिकेशन. अशा कम्युनिकेशनला म्हणतात एनालॉग कम्युनिकेशन. एनालॉग सिग्नल ऑर सायनोसायडल इन नेचर. हे याला सायनोसायडल म्हणजे सर्प ज्याप्रमाणे जात असतो ते जे आहे त्याला आपण म्हणतो एनालॉग नेचर, म्हणजे एनालॉग नेचरमध्ये असते. ठीक आहे. हार्मोनिक अँड रिप्रेझेंट व्हॅरिएशन ऑफ फिजिकल क्वांटिटी लाईक अ साऊंड वेव्ह. याच प्रकारची साऊंड वेव्ह असते. एक्झाम्पल टेलिफोन सिग्नल किंवा पिक्चर सिग्नल और रेडिओ ब्रॉडकास्ट सिग्नल्स, हे सगळे जे असतात हे साईन वेव्हच्या नेचरमध्ये असतात. आता हे झालं तुमचं एनालॉग सिग्नल. आता पाहूया आपण डिजिटल सिग्नल्स किंवा डिजिटल कम्युनिकेशन कसं असते. तर डिजिटलमध्ये म्हणजे एक प्रकारचे पल्स असते. सिग्नल कन्सिस्ट ऑफ पल्सेस अकोरिंग एट अ डिस्क्रीज इंटरवल ऑफ अ टाईम. याच्यामध्ये पल्स असते, हे पहा, याच्यामध्ये एट यूज द ट्रान्समिशन, हे ट्रान्समिशनसाठी वापरलेले असते. हे पहा, पल्स, दिस इज पल्स. या ठिकाणी हे काय डॉट आहे, म्हणजे स्पेस आहे, म्हणजे डॉट म्हणजे यातील इथली व्हॅल्यू 0 आहे, याला आता आपण डॉट म्हणतो. इथं हे मार्क्स, हे डॅश, हे, तर ही एक प्रकारची काय पल्स, यालाच आमचं म्हणतो डिजिटल कम्युनिकेशन किंवा डिजिटल पल्स. तर अँड रिसेप्शन ऑफ कोडेड मेसेज, एक्झाम्पल टेलिग्राफमध्ये टेलिग्राफ सिग्नल किंवा रडार किंवा डाटा सिग्नल. टेलिग्राफ सिग्नल आर इन मोर्स कोड. टेलिग्राफ सिग्नलमध्ये मोर्स कोडचा वापर होतो. डाटा इज इन डॉट अँड डॅश. हे पहा, याला डॉट म्हणतात, ह्याच्यातले व्होल्टेज 0 आहे, आणि त्याला डॅश असे म्हणतात. तर डॅश अँड डॉट मीन्स स्मॉल ड्युरेशन पल्स अँड डॅश मीन्स लॉंग ड्युरेशन पल्स. डिजिटल कम्युनिकेशन युजेस ASCII कोड, ASCII. याचा अर्थ होतो अमेरिकन, A फॉर अमेरिकन, S फॉर स्टँडर्ड, C फॉर कोड, I फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज कोड. आपण शिकलेला 11व्या वर्गात डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. तर डिजिटल कम्युनिकेशनमध्ये ASCII कोडचा वापर केला जातो. दिस डिजिटल ट्रान्समिशन कॅन बी मेड अप ऑफ सिग्नल दॅट ओरिएंटेड इन डिजिटल फॉर्म. याच्यामध्ये डिजिटल फॉर्ममध्ये याच्या ट्रान्समिशनचा उपयोग केला जातो. अँड एनालॉग सिग्नल आर समटाईम्स कन्वर्टेड इंटू डिजिटल फॉर्म बाय युजिंग AD कन्वर्टर. जर एनालॉग सिग्नल असेल तर काही वेळा AD कन्वर्टरचा वापर करून त्याला डिजिटल फॉर्ममध्ये रूपांतरित केला जातो. तर आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की प्रसारित सिग्नल जे असतात पल्सेसच्या स्वरूपात असतात, है ना.
त्यांना डिजिटल कम्युनिकेशन असे म्हणतो आपण. म्हणजे जे पल्सेसच्या स्वरूपात जे असते त्याला आपण डिजिटल कम्युनिकेशन म्हणतो. तर कोड स्वरूपातील माहिती प्रसारण ग्रहण करण्यासाठी असे सिग्नल वापरले जातात. म्हणजे कसे तर डिजिटल. टेलिग्राफ सिग्नल किंवा रडार आताच आपण पाहिलं सिग्नल. टेलिग्राफसाठी मोर्स कोडचा वापर करतात, आताच आपण पाहिलेलं आहे. या कोडमधील माहिती डाटा व डॅश स्वरूपात असे डिजिटल याच्यामध्ये असते, हे आता आपण पाहिलेलंच आहे ना. मग त्याच्यानंतर काय पाहिलेलं की याच्यासाठी आस्काय कोडचा वापर करतात. कधीकधी एनालॉग सिग्नलचे रूपांतरसुद्धा डिजिटल सिग्नलमध्ये AD कन्व्हर्टरद्वारे केले जाते. तर याप्रमाणे हे डिजिटल कम्युनिकेशन असते ना. आता तिसऱ्या प्रकारचा आहे बेस बँड अँड मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. तर या कम्युनिकेशनमध्ये आपण पाहूया कम्युनिकेशन सिस्टम इन विच इन्फॉर्मेशन सिग्नल इज ट्रान्समिटेड डायरेक्टली ओव्हर द मीडियम. म्हणजे बेसबँडमध्ये ह्या सिस्टममध्ये इन्फॉर्मेशन सिग्नल डायरेक्टली मीडियममधून ट्रान्समिट केले जाते. इन दिस सिस्टम ऑडिओ सिग्नल आर डायरेक्टली फीड ऑन टेलिफोन केबल और computer network where the digital signals are directly applied to coaxial cable for the transmission to other computer. तर याचे उदाहरण म्हणजे बेसबँड कम्युनिकेशनमध्ये जे ट्रान्समिशन होते किंवा कम्युनिकेशन होते ते केबलद्वारे होते. याचं उदाहरण त्याने दिलेलं आहे की जसं टेलिफोनमध्ये आपण केबलचा वापर केला जातो. कम्प्युटर नेटवर्कमध्ये सुद्धा डिजिटल जे सिग्नल आहे ते डायरेक्टली कोएक्शियल केबलच्याद्वारे त्याचे ट्रान्समिशन केले जाते किंवा कोएक्शियल केबलचा वापर करून ते दुसऱ्या कम्प्युटरपर्यंत पाठवले जाते. तर यालाच आपण म्हणतो बेस बँड कम्युनिकेशन. दिस टेक्निक इज कॉल्ड द बेस बँड कम्युनिकेशन. यालाच आपण म्हणजे ह्या टेक्निकमध्ये जे कम्युनिकेशन होते ते केबलच्याद्वारे होते, चाहे ते कोएक्शियल केबल हो किंवा तुमचा साधा टेलिफोन केबल असो किंवा कोएक्शियल केबल हो. टेलिफोन केबल हा टेलिफोनसाठी डायरेक्टली ट्रान्समिशनसाठी वापरतात. तर कोएक्शियल केबल हा एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरकडे जर आपल्याला ट्रान्समिशन करायचं आहे तर कोएक्शियलचा वापर करतात. तर यालाच आपण म्हणतो बेस बँड कम्युनिकेशन. आता दुसरा कॉम्बिनेशन काय, अदर कम्युनिकेशन सिस्टम इन विच इन्फॉर्मेशन सिग्नल इज फर्स्टली मॉड्युलेटेड विथ हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल अँड देन ट्रान्समिटेड ओव्हर द मीडियम. और एक्झाम्पल रेडिओ सिग्नल और व्हिडिओ सिग्नल कॅन नॉट बी ट्रान्समिटेड डायरेक्टली बाय रेडिओ और TV. आता दुसरं एक कम्युनिकेशन कसं आहे की डायरेक्टली आपण विदाऊट वायर म्हणजे वायरचा वापर न करता आपण ट्रान्समिट करतो. त्याच्यामध्ये काय केले जाते पहिले की इन्फॉर्मेशनला डायरेक्टली काय मॉड्युलेटेड केले जाते. तर त्याचं बेस्ट उदाहरण तुम्ही रेडिओचं पाहू शकता. रेडिओ कम्युनिकेशन किंवा टेलिव्हिजनचे कम्युनिकेशन. त्याच्यामध्ये काय केले जाते, सर्वप्रथम सिग्नलला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतर केले जाते. मग त्याचे मॉड्युलेशन केले जाते. मॉड्युलेशन म्हणजे काय आहे की त्याला कॅरियरवर सप्रेस करून मॉड्युलेटेड केले जाते, एम्प्लिफिकेशन केले जाते, मग ट्रान्समिटरला दिले जाते आणि मग तेथून ते माध्यमातून म्हणजे स्मॉटफिअरमधून ट्रान्समिट केले जाते. तर हा एक प्रकारचा डायरेक्ट कम्युनिकेशन आहे. डायरेक्ट ट्रान्समिशन होते मीडियमद्वारा. फॉर एक्झाम्पल त्यांना दिलं आहे ऑडिओ सिग्नल और व्हिडिओ सिग्नल. टी व्हीमध्ये झालं तर ऑडिओ सिग्नल आणि व्हिडिओ सिग्नल कॅन नॉट बी ट्रान्समिटेड डायरेक्टली बाय रेडिओ और TV ड्यू टू सम डिफिकल्टीज. जसं की आता टी व्ही आणि रेडिओमध्ये आपण डायरेक्ट त्यांना ट्रान्समिट करू शकत नाही आणि म्हणून त्याला काय करावं लागेल, मॉड्युलेटेड करावं लागेल. या मॉड्युलेटेड टेक्निकचा वापर करावा लागेल. दिस टेक्निक इज कॉल्ड द मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. म्हणून याला म्हणतात मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. आपण दोन्ही पाहिलं आहे, बेस बँड अँड मॉड्युलेटेड जर आपण रेडिओ आणि TV जर ट्रान्समिशन करतो म्हटलं तर केबलच्याद्वारे पाठवणे शक्य नाही किंवा ते आपण हे करू शकत नाही किंवा आपण डायरेक्टली पाठवू नये. आपण जर बोललो तर आपला आवाज जास्तीत जास्त 30 फीट किंवा 50 फीटावर जातो, त्याच्या दूर अंतरावर जाऊ शकत नाही. परंतु त्याच साऊंडला जर आपण मॉड्युलेशन करून पाठवलं तर आपल्याला परदेशातील साऊंड किंवा मुंबईचे साऊंड नागपूरला ऐकायला मिळते किंवा कुठेही आपला साऊंड जो असते.
तर त्यालाच म्हणतात मॉड्युलेटेड टेक्निक किंवा मॉड्युलेटेड कम्युनिकेशन, म्हणजे त्याला मॉड्युलेशन करण्याची आवश्यकता असते. आता मॉड्युलेशन काय आहे ते आपण पुढे पाहूया. मॉड्युलेशनही आहे, डिमॉड्युलेशनही आहे. मॉड्युलेशनमध्ये तेच असते की कॅरियरचे 3 जे गुणधर्म असतात, जसं की ॲम्प्लिट्यूड आहे, फ्रिक्वेन्सी आहे, फेज आहे, हे 3पैकी एक गुणधर्म एका वेळेस बदलावे लागतात, चेंज करावे लागतात अकॉर्डिंग टू कॅरियर सिग्नल, मॉड्युलेटिंग सिग्नलप्रमाणे. त्याला आपण मॉड्युलेशन म्हणतो. ते पुढे पाहूया. आता हे झालं तुमचं बेसबँड अँड मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. नाव अप्लिकेशन ऑफ सिम्प्लेक्स ऑर वन वे कम्युनिकेशन. तर सिम्प्लेक्स कॉम्प्युलेशन म्हणजे कोणतं आहे? मग असे सांगितल्याप्रमाणे की रेडिओ ब्रॉडकास्टिंग ही एकाच दिशेला याचे कम्युनिकेशन होते. त्याचप्रमाणे टी व्ही ब्रॉडकास्टिंग हा सुद्धा वन वेच आहे, वन वे कम्युनिकेशन आहे. केबल टेलिव्हिजन, तुमच्या इथे जो केबल नेटवर्क आहे तो टेलिव्हिजन तोही एकाच बाजूनं आहे, आणि म्हणून हा काय याच्यामध्ये याचा उपयोग केला जातो वन वे कम्युनिकेशनचा. त्याच्यानंतर फॅक्समध्ये बी एका साईडनेच येतो. वायरलेस आर रिमोट कंट्रोल. रिमोट कंट्रोल हे तुमच्या माहीत आहे, तुमच्या टी व्हीचा DVD आहे. तर याच्यामध्ये रिमोट कंट्रोलचा किंवा जे मुलांचे खेळणी आहेत त्याच्यामध्ये रिमोट कंट्रोलचा वापर होतो. तर ते वायरलेस आहे तो, म्हणून त्याला आपण रिमोट कंट्रोल म्हणतो. तर हे सगळे उदाहरणे जे आहेत ॲप्लिकेशन. पेजिंग सर्व्हिस डॉक्टर करता आधी फार महत्त्वाची होती पेजिंग सर्व्हिस, पण आता मोबाईल आल्यामुळे याचा वापर कमी होऊन राहिला आहे. नेव्हिगेशन म्हणजे तेच नेव्ही, त्याला काय म्हणतात, आपला समुद्रामध्ये जे आपली आर्मी काम करते त्याला नेव्ही म्हणतात, नेव्हिगेशन. टेलिमेट्री म्हणजे हवामान अंदाज आहे, आणि नेव्हिगेशन म्हणजे त्याला आपण म्हणतो नौकायानशास्त्र. त्याच्यानंतर टेल टॅक्स म्हणजे तुमचं काय येतं त्याच्या टेल टॅक्स म्हणजे जसं पाठ्यपुस्तकाचे कथनशास्त्र जे आहे, पाठ्यपुस्तकासंबंधी जे शास्त्र आहे त्याला टेलिकास्ट म्हणतात. ना ॲप्लिकेशन ऑफ डुप्लेक्स आर टू वे कम्युनिकेशन. याच्यामध्ये काय ते दोन्ही बाजूने कम्युनिकेशन होते, त्याला डुप्लेक्स. तर आता उदाहरणार्थ टेलिफोन, तुमचा मोबाईल आहे, ह्या काय टू वे कम्युनिकेशन आहे. मोबाईलमधून दोन्हीकडून बोलता येतं, म्हणजे एकाच वेळेस इकडलाही बोलता येतं तिकडूनही बोलता येतो, पुराण याच्यामध्ये होतं, म्हणून हा टेलिफोन्स आहे. टेलिफोनमध्ये तसंच आपण बोलू शकतो. दुसरा आहे रडार आहे, सोनार टेक्निक आहे, हे सोनार टेक्निक मिसाईल वगैरेमध्ये याचा वापर केला जातो. CB रेडिओ आहे. लोकल एरिया नेटवर्क आहे, लॅन ज्याला म्हणतो आपण. मॉडेम आहे. ॲमेचर रेडिओ. टू वे रेडिओ यूज इन एअरक्राफ्ट ऑल्सो, जे लढाऊ विमान असतात त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो टू वे कम्युनिकेशनच्या. अँड स्पेस ॲप्लिकेशन म्हणजे सॅटेलाईटचे जे संबंधित आहेत स्पेसमध्ये याचा वापर केला जातो. तर याप्रमाणे हे ॲप्लिकेशन ऑफ वन वे अँड टू वे कम्युनिकेशन. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कशा तयार होतात? तर साधा जर कंडक्टर घेतला आणि त्या कंडक्टरमधून आपण करंट व्हॅरिंग कंडक्टरमधून जर आपण करंट म्हणजे AC करंट पास केला किंवा रॅपिडली चेंजिंग करंट पास केला, तर त्याच्या सभोवताल जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते, वेव्ह होतात, त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. उदाहरणामध्ये जर तुम्ही एखादा डबका आहे पाण्याचं किंवा पाण्याचा तलाव आहे आणि त्याच्यामध्ये एखादा दगड मारला, तर त्या व्हेव्स काय होतात, गोल गोल वर्तुळाकार तयार होतात आणि हळूहळू सगळीकडे जातात. अगदी त्याचप्रमाणे हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव्स त्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या आसपास तयार होतात. रेडिओ आर ट्रान्समिटेड इन अ फ्री स्पेस विदाउट युजिंग एनी वायर. तर हे याचं एक मुख्य गुणधर्म आहे की रेडिओ हो स्पेसमधून कोणत्याही वायर चा सहारा न घेता, म्हणजे कोणत्याही वायरची आवश्यकता नसते की हे स्पेसमधून ट्रान्समिट होतात. दीज रेडिओ वेव्हज आर प्रोड्यूस बाय रॅपिडली. कसे आता सांगितलं की रॅपिडली चेंजिंग करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. जेव्हा कंडक्टरमधून रॅपिडली म्हणजे अति वेगाने याच्या स्पीडनी जो चेंजिंग करंट असतो, म्हणजे चेंजिंग म्हणजे AC करंट, चेंजिंग करंट पास होतो, तर तेव्हा हे वेव्ह प्रोड्यूस होतात.
These wave spread out each free space like a ripple produces on surface of pond. तर जसे आपण पाण्यामध्ये दगड मारला असता ते वेव्स कसे चारही बाजूनं स्प्रेड होतात म्हणजे पसरतात. अगदी त्याचप्रमाणे तेच उदाहरण दिलं. दीज वेव्ह स्प्रेड पसरतात आउट इज फ्री स्पेस लाईक ए रिपल प्रोड्यूस ऑन अ सरफेस पॉन्ड वेन सम स्टोन इज ड्रॉप ऑन वॉटर. जसं पाण्यामध्ये आपण दगड फेकल्याबरोबर ते वेव्ह करतात त्याप्रमाणे हे पसरतात. रेडिओ वेव्स ट्रॅव्हल्स फास्टली अप टू अनदर पॉईंट अँड स्ट्राईक द अदर कंडक्टर विच इज प्रोड्यूस करंट. तर हे जे रेडिओ आहेत हे फास्टली एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे फास्टली ट्रॅव्हल करतात आणि दुसऱ्या कंडक्टरवर जाऊन काय होतात हे लिंक होतात आणि त्या ठिकाणी काय तयार होतो करंट तयार होतो ज्याला आपण म्हणतो एंटिना. म्हणजे एका ट्रान्समीटरच्या दोन जनरली एंटिना वापरले जाते. एक ट्रान्समिटिंग एंटिना एक रिसिव्हिंग एंटिना. तर ते ट्रान्समिटिंग एंटिनाच्याद्वारे हे सोडलेले जातात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि रिसिव्हिंग एंटिनाच्याद्वारे ते इंटरसेप्ट केले जातात कट केले जातात आणि त्या ठिकाणी हा व्होल्टेज प्रोड्यूस होतो किंवा तयार होतो त्याला प्रोड्यूसेस करंट. दस कम्युनिकेशन बिटवीन 2 पॉईंट इज सॅटिन. अशा प्रकारे 2 पॉईंटमधील कम्युनिकेशन हे घडून आणले जाते. यालाच आपण काय म्हणतो दीज रेडिओ वेव्ह कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. याच वेव्हला म्हणतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्याद्वारे 2 पॉईंटमधील कम्युनिकेशन घडवून आणले जाते त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज किंवा स्पेक्ट्रम. आता याचे काही गुणधर्म आहेत विशेष गुणधर्म आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. मुख्यतः म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची जी ओळख आहे की याची फ्रिक्वेन्सी फार जास्त असते आणि याची व्हेलॉसिटी लाईटच्या व्हेलॉसिटी एवढी असते म्हणजे 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद एवढी असते. हे गुणधर्मात दिलेलीच आहे. रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह म्हणजे हे जे आहे मेगा ओहममध्ये मेगा हर्ट्समध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सीचे एकक आहे हर्ट्स किंवा सायकल पर सेकंद. तर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे ही जे मॅक्झिमम रेंज असते मेगा हर्ट्स जे असते त्याला रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी व्यवहार इलेक्ट्रोमॅग्नेटिक जेवढे रेडिओ फ्रिक्वेन्सीची हे आहेत काय म्हणतात रेंज आहेत त्याला सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणता येईल. मग साऊंड वेव्हला म्हणता येईल का? नाही. साऊंड वेव्हला का म्हणता येणार नाही? कारण की साऊंड वेव्हची जी रेंज आहे ही आहे 20 हर्ट्स. ओन्ली 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. म्हणजे 20 हर्ट्सपासून तर 20,000 किंवा 20,000 हर्ट्सपर्यंत. आणि म्हणून साऊंड वेव्ह ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह होऊ शकत नाही. हे तुमच्या माहितीला असू द्यायचं. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कन्सिस्ट ऑफ बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक. याच्यामध्ये दोन्ही इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड असतात आणि हे एकामेकाच्या परपेंडिक्युलर असतात. बोथ द फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दीज वेव्ह आर इनविजिबल टू आयज. हे जे वेव्ह आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे डोळ्यानं आपण बघू शकत नाही. चौथं काय आहे याचं गुणधर्म की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स ट्रॅव्हल विथ व्हेलॉसिटी ऑफ लाईट. मी आताच सांगितलं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मी सांगितलं 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद. याला जर रूपांतर केलं तर या ठिकाणी हे 3 झिरो जर इकडे आणले तर ते होईल 3 म्हणजे 3 किलो हर्ट्स है ना. 3,00,000 किलो हर्ट्स प्रति सेकंद किंवा 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद असं वाचायचं याला. ही जी आहे व्हेलॉसिटी ही लाईटची आहे. तर लाईटच्या बरोबर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे ट्रॅव्हल करू शकतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आर सायनोसायडल इन नेचर. आधी सांगितलेलं आहे की हे जिच्या जो शेप असतो किंवा फॉर्म असतो हा सायनोसायडल असते. सायनोसायडल्स. एक्स रे हे एक प्रकारची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. कॉस्मिक रेज, गॅमा रेज ऑर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह का म्हणून आहे? कारण की यांची फ्रिक्वेन्सी फार अधिक असते. जनरली मेगा हर्ट्समध्ये असते. नाव साऊंड वेव्ज आर नॉट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सांगितलेलं आहे की साऊंड वेव्ह हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नाही. का बरं नाही? कारण की याची जी फ्रिक्वेन्सी रेंज आहे ही फार कमी आहे आणि ती किती आहे 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स आहे. तर याप्रमाणे हे आपण आज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पाहिलेला आहे. इथपर्यंत आपण पाहिलेलं तर आज इथं थांबू. जवळजवळ 25 मिनटाचा हा व्हिडिओ झालेला आहे. तर
थांबू. आता पुढच्या वेळेस आपण पाहूया मग आता एनालॉग कम्युनिकेशन डिजिटल कम्युनिकेशन काय आहे ते. ठीक आहे. धन्यवाद.